नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊयात टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. दुपारी 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज घोषणा होणार का याकडे लक्ष. मंत्रिमंडळ बैठकीतून घेतला जाणार शेती नुकसानीचा आढावा. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन. जाहीर झालेल्या प्रभाग रचनानंतर मार्गदर्शन करणार. नगरपालिका नगर परिषद आरक्षण सोडतीनंतर बैठकीला महत्त्व. मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात आज सुनावणी. जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी. 2 सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी. मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार. एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी करार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं चोख नियोजन या ठिकाणी व्हायला हवं. दौऱ्यावर लक्ष ठेवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रायगड जिल्ह्यातील मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश. मेट्रो 9 मार्गिका 15 डिसेंबरपर्यंत तर मेट्रो 4 मार्गिका 31 डिसेंबरपर्यंत सुरू करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश. अशोक उईके यांचा ताफा अडवल्याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन समोर शिवसैनिकांची गर्दी. पदाधिकाऱ्यांना न सोडल्याने स्टेशन बाहेर गर्दी. पोलिसांनी 8 पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात. ठाणे कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार. हायस्पीड रेल्वे मार्फत प्रस्ताव राबवण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. नवी मुंबईत भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा. गणेश नाईकांचं वय झालंय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवून देऊ. श्रीकांत शिंदे यांचा गणेश नाईकांना अप्रत्यक्ष टोला. काँग्रेस कार्यकर्त्याचा अपमान करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. भीमशक्ती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अपेक्षा दळवी यांची मागणी. ओबीसी आरक्षण संपवायला शरद पवारांनी पूर्ण ताकद लावली. नवनाथ वाघमारे यांचा गंभीर आरोप. जरांगेंची हॉस्पिटलमध्ये नौटंकी सुरू आहे. नवनाथ वाघमारेंची टीका. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून रोजगार योजना लॉन्च. रोजगारक्षम अभ्यासक्रम हा नवीन उपक्रम. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून घोषणा. अंबरनाथमधील विकास कामांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी. अधिकाऱ्यांसोबत विकास कामांचा घेतला आढावा. नवी मुंबई विमानतळ मुंबईशी बोगद्याद्वारे जोडणार. प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. मीरा भाईंदर शहरातील युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक वाघरी यांचा भाजपाच्या संजय थेरेडेंवर गंभीर आरोप. संजय थेरेडे यांचे 2 मतदार यादीत नाव. यादीतील पत्त्यात फेरबदल केल्याचा आरोप. महाराष्ट्रात मराठी हिंदी पाठोपाठ उर्दूचा नंबर येतोय. महाराष्ट्रात 7% लोक ही उर्दू बोलतात. महाराष्ट्रात 25% उर्दू दैनिक आहेत. उर्दू शाळांसाठी पायाभूत सुविधा पुरवू. माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली छगन भुजबळांकडून बैठकीचं आयोजन. बैठकीत नाशिक चित्रनगरीसाठी जमिनीबाबत निर्णय. महसूल विभागाला चित्रनगरीसाठी जमीन हस्तांतरित करून देण्याचे आदेश. राहुल गांधी यांच्याबद्दल मनोज जरांगेंनी वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह. जरांगेंनी बोलताना मर्यादा पाळावी. सचिन सावंत यांचा जरांगेंना सल्ला. अमित साठम यांचा प्रथम मतदार असणाऱ्या तरुणाशी संवाद. महायुती बीएमसीमध्ये सत्तेत आल्यानंतर पालिका प्रशासन सुधारण्यासाठी जेनझी इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करणार. अमित साठम यांची घोषणा. शरद पवार यांनी मराठा समाजाचा वाटोळा केला. 1994ला शरद पवार यांनी जे आरक्षण दिलं त्यामुळे मराठा समाजाचा वाटोळा झालाय. मनोज जरांगेंचा आरोप. किड्स इंडिया 2025चं मुंबईत मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन. भारतीय मुलांचे खेळ आपल्या संस्कृती, मूल्ये, आत्मनिर्भर भारत आणि वसुधैव कुटुंबकम आणि या दृष्टिकोनाशी जोडलेले असतात. आशिष शेलार यांचं वक्तव्य.
थातूर मातूर पॅकेजची घोषणा नको, हेक्टरी 50,000 आणि कर्जमाफी जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान यांच्याकडे मागणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 8 तारखेला पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन. विमानतळावर पंतप्रधान यांची जाहीर सभा होणार, सभेची तयारी सुरू. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान. विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री शिंदे करणार, राज्य सरकारने लेखी पत्राद्वारे कळवला निर्णय. पुण्यात रोहिणी खडसेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, प्रकरणाचा कुटुंबावर परिणाम होत आहे, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. आमदार गोपीचंद पडळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सांगली जिल्हा बँकेसंदर्भात घेतली भेट. सांगली बँकेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी केली आहे. राजकारणात 2 पक्ष एकत्र येत नाहीत का? आम्हाला धोका नाही, आमची महायुती भक्कम आहे. लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात. ठाकरे बंधू युती संदर्भात प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा आरोप. बाळा नांदगावकर यांनी केला मराठवाडा दौरा. अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. पातूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हिदायत खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रामदास कदम यांच्या आरोपात तथ्य, मात्र अनिल परबांचे आरोप बिनबुडाचे. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. खासदार नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. सह्याद्री अतिथीगृहावर राणे फडणवीसांच्या भेटीला. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. नागपुरात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये धाड. कागदपत्रांची बावनकुळे यांच्याकडून चौकशी. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबी पंचाची चर्चा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पंचाला नवा रंग. मालिकेत नुसती जाहिरात असते, त्यासाठी काय तरी करा. पुण्यातील आजींची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे अजब मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा प्रकरणी सदाभाऊ खोतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश. रवींद्र धंगेकरांनी आरोप सिद्ध करावे, अन्यथा कोर्टात खेचणार. निलेश घायवळ प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांनी आरोप केलेल्या समीर पाटलांचा धंगेकरांना इशारा. राज्यातील ॲप आधारित रिक्षा टॅक्सींचा गुरुवारी बंद. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधणार. ॲप आधारित टॅक्सी सेवा 9 ऑक्टोबरला बंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्यासाठी कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांची 1 दिवसीय बंदची हाक. एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर महामंडळ उदासीन. पगारासाठी पैसे नाहीत, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा. लॉटरी आधीच म्हाडा मालामाल. केवळ अर्ज विक्रीतून कमवली 8 कोटी रुपये. ठाण्यावर पाणी संकट. 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान 10% पाणी कपात. नवी मुंबई विमानतळापर्यंत NMT धावणार. पहिल्या टप्प्यामध्ये 20 बसेसची सेवा. JNPA बंदरातून 23 कोटींचा कचरा जप्त. अॅल्युमिनियमच्या नावाखाली लॅपटॉप, CPU आयात. अमरावती मध्यवर्ती कारागृहात अजब प्रकार. अंडा सेलमधील कैद्याजवळ चक्क आयफोन. अमरावती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडे आयफोन. अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांचं दुर्लक्ष. मुंबईत आजपासून 3 दिवस पाणी कपातीची शक्यता. सलग 3 दिवस पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये मीटर बसवण्याचं काम सुरू. बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घायवळ विरोधात गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचा आरोप. सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न. वकील
राकेश किशोर यांना घेतला ताब्यात. सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेनंतर गोंधळ, न्यायालय परिसरातील सुरक्षेत प्रमाणात वाढ. सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न, पंतप्रधान मोदींचा सरन्यायाधीश गवईंना फोन. पंतप्रधान मोदींनी घटनेचा निषेध व्यक्त केला. सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी नोंदवला निषेध. भारतीय संविधान अशा गोष्टींना थारा देत नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अमोल मिटकरी यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध. भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मंत्री उदय सामंत यांची मागणी. सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा निषेध. अकोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निदर्शने, कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून संताप व्यक्त केला. अमरावतीत प्रहार संघटनेचं लोटांगण आंदोलन, विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन. 6 महिन्यांपासून दिव्यांगांना अनुदान मिळत नसल्याने आक्रमक. अमरावतीत अभिजात भाषा परिषदेचं आयोजन, देशभरातील 11 भाषांचे प्रतिनिधी उपस्थित. एकाच वेळी 11 भाषांमध्ये वक्तव्याच्या भाषणानुसार तात्काळ भाषांतर. परिषदेला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्नाचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध. यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोन्याचं मुकुट, मोत्यांचा तुरा असा अलंकार परिधान. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पायी प्रवास. जिल्हाधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे रवाना. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये 57 लाखांहून अधिक उलाढाल. 16 लाख भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी लावली हजेरी. सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक. छबिना मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक सप्तशृंगी गडावर दाखल. शिरूरच्या शिक्रापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त. ट्रॅफिक मुक्त शिक्रापूरचा नारा देत महामार्गावर उतरून वाहन चालकांचं आंदोलन. आरक्षण द्या नाहीतर मुंबई गाठू. लातूरमध्ये बंजारा समाज आक्रमक. जिल्ह्यात बंजारा समाजाचा मोर्चा. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा उलगुलान आरक्षण बचाव महामोर्चा. मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी. एसटी प्रवर्गात कुठल्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक. दिलीप खेडकर यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 8 ऑक्टोबरला. बेलापूर सत्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याने धरणे आंदोलन. 9 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव. कृषी मंत्री हटाव आंदोलन. गडचिरोलीमध्ये वन विभागाकडून 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा. वन कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बनवला वनराई बंधारा. बंधाऱ्यामुळे प्राण्यांना वर्षभर पाणी उपलब्ध होणार. बीडच्या कपिलधर वाडीतील रस्ता खचला. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून ग्रामस्थांचं स्थलांतर. जवळपास 100 कुटुंबांचं केलं स्थलांतर. यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन घेतलं मागे. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा 14वा वर्धापन दिन. गोंडवाना विद्यापीठातील विकासांचं मॉडेल जगाने स्वीकारावे. डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामांचं वक्तव्य. वणीतील शेतकऱ्यांचा आक्रोश. शेतकऱ्यांकडून नाशिक सापुतारा मार्गावर रास्ता रोको. ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा. टीजर जारी करत आंदोलनाचा इशारा. आदिवासींच्या आरक्षणात इतरांची घुसखोरी नको. बुलढाण्यामध्ये
आदिवासींचा भव्य मोर्चा, मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय. सोलापुरात 289 धार्मिक स्थळांवरील भुंगे स्वतःहून उतरवले. शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत निर्णय. रावळगाव शुगर फॅक्टरीवर जप्तीची कारवाई. कारखाना रावळगाव ग्रामपंचायतीकडून सील. कारखान्याकडे जवळपास 2 कोटींची ग्रामपंचायतींची थकबाकी. वारंवार नोटीस देऊनही पूर्तता न केल्याने कारवाई. बीडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक. कार्यकर्त्यांचा अंबाजोगाई कळंब महामार्गावर रास्ता रोको. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. बीडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. सातारा नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर. सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित. रत्नागिरीत पावसामुळे शेतीचं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरवल्याची बळीराजाला भीती. पीक विमा प्रतिनिधी आणि संतोष बांगर यांच्या कॉल रेकॉर्डिंग नंतर जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर. शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून आश्वासन. बीडमध्ये राज्य मुस्लिम खाटीव सेवा संस्थेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना पशुधनाचे वाटप. कानडा गावामध्ये नुकसानग्रस्तांना आवश्यक साहित्यांचं वाटप. बीडच्या आष्टीमध्ये नांदा गावात पावसामुळे प्रचंड नुकसान. सरपंच अशोक औटे यांना अश्रू अनावर. गावची परिस्थिती पाहवत नसल्याने सरपंच अशोक औटे यांना अश्रू अनावर. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. शेतकरी चिंतेत. धुळ्यात घरासमोरच साचलं 3 फूट पावसाचं पाणी. पाणी साचल्याने नागरिक त्रस्त. ITI कॉलनीतील प्रकार. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक नष्ट. पावसामुळे शेतकरी आणखीन संकटात. परभणीत पावसामुळे नदी नाले प्रवाहित. पावसाचं पाणी वसाहतींमध्ये स्थानिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कल्याणमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सला गंडा घालणारे दाम्पत्य अटकेत. दागिन्यांवर सोन्याचा मुलाम आणि बनावट हॉलमार्क. महात्मा फुले पोलिसांना 3ऱ्या साथीदारालाही पकडण्यात यश. नालासोपाऱ्यातील नाक्यावर मोबाईल चोरी करणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांकडून चोप. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नालासोपाऱ्यात तुळिंज नाक्यावर मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला नागरिकांकडून चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. धुळ्यात चाळीसगाव रोड परिसरात नशेखोराचा हातात चाकू घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. पोलीस वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. नशेखोरांना आळा घालण्याची स्थानिकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी. धुळ्यातील अजनाळे गावात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक. आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर दगडफेक. दगडफेकीमध्ये पोलिसांच्या गाडीचं नुकसान. दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको दरम्यान दगडफेक करणाऱ्या अटकेतील 30 आरोपींना जामीन मंजूर. 25,000च्या जात मुचलक्यावर अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर. चंद्रपूरमध्ये पोलिसांची ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई. आरोपीकडून 528 ग्रॅम ड्रग्ज जप्त. 35,07,480 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. मुंबईत सराईत आरोपी सलमान इराणीला खडकपाडा पोलिसांकडून फिल्मी स्टाईलने अटक. इराणीला पकडतानाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद. अटकेवेळी इराणीच्या नातेवाईकांचा पोलिसांवर हल्ला. कल्याणच्या गांधारी गावातील हनुमान मंदिरात भर दिवसात चोरी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून तपास सुरू. सातारामध्ये दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अपघात. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी. साताऱ्यातील शेनवडी फाट्यावरील घटना. वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू. 3 जण जखमी. चंद्रपूरच्या कोहपरा गावातील घटना. संगमेश्वर तालुक्यात
अशक्तावस्थेत आढळलेला काळ्या बिबट्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या मुंबईत बदलीमुळे निर्णय. उद्यानात बिबट्याचा उपचार आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुलभ. साप पकडताना सर्पदंशामुळे सर्पमित्राचा मृत्यू. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील घटना सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त. धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. अतिवृष्टीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती. एली लिलीची तेलंगणात $1 अब्ज गुंतवणूक. कंपनीचे अधिकारी. मुख्यमंत्री भेटीनंतर राज्य सरकारची घोषणा. माउंट एव्हरेस्टवर जोरदार हिमवृष्टी. 1,000 गिर्यारोहक अडकले. बचाव कार्य सुरू. एनआयएकडून आरोपपत्र सादर. बिश्नोई टोळीतील सदस्यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत. बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा. 2 टप्प्यात होणार निवडणूक. 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान. 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर. मेरी ब्रुनको, फ्रेड रॅम्सडेल, शिमोन साकागुची यांना पुरस्कार जाहीर. फ्रान्समध्ये पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नु यांचा अचानक राजीनामा. मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर काही तासातच दिला राजीनामा. लेकोर्नु केवळ 27 दिवस पदावर राहिले. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या भारत भेटीपूर्वी ब्रिटिश रॉयल नेव्हीचे HMS प्रिन्स ऑफ वेल्स अरबी समुद्रात दाखल. HMS वेल्सचा INS विक्रांतसह कोकण सराव सुरू. भारत विरुद्ध अमेरिका टॅरिफचा वाद बुद्धिबळामध्ये. टेक्सासमध्ये भारताच्या डी गुकेश यांनी अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांच्यात सामना जिंकल्यावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.